क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। कर्जत तालुक्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आलाय। शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नेरळ ग्रामपंचायत कार्यालयासमोरील ध्वजारोहण ग्रामसेवक अरुण कारले यांच्या शुभ हस्ते पार पडले। नेरळ येथील शासकीय कार्यालयातील ध्वजारोहण प्रशासक सुजित धनगर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नेरळ शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शाळकरी मुले उपस्थित होते। कर्जत मराठी पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:05 नेरळ हुतात्मा स्मारक चौकात भारतीय सैन्य दलात भरती झालेले नेरळपाडा येथील सिद्धी क्षीरसागर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी काही विशेष सत्कार करण्यात आले। दरम्यान यावेळी पत्रकार आणि नागरिकांची उपस्थिती होती। कर्जत नगर परिषद येथील ध्वजारोहण नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब राऊत चौकातील मध्यरात्रीचे ध्वजारोहण कर्जत कोंदिवडे रस्त्याची पोलखोल करणाऱ्या विद्यार्थिनी नेहा घारे आणि ज्योत्स्ना मुकणे यांच्या हस्ते पार पडले। दरम्यान नेरळ व्यापारी फेडरेशनच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। व्यापारी, नागरिक आणि तरुणांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यामुळे संपूर्ण कर्जत तालुका देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले।